शुद्धेलिया अन्न द्यावे पात्र न विचारून, धर्म आहे वर्मांगी कळले पाहिजे प्रसंगी, द्रव्यानी कन्या येथे कुळ कर्म शोधण्या, धर्म आहे वर्मांगी कळले पाहिजे प्रसंगी, तुका म्हणे पुण्य गाठी तरी चौचितांची भेटी, धर्म आहे वर्मांगी कळले पाहिजे प्रसंगी, आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, शब्दांची शस्त्रे यत्न करू, शब्दची आमच्या जीवीचे जीवन, शब्द वाटो धन जनलोका, तुका म्हणे पहा शब्द हाची देव, शब्देची गौरव पूजा करू, माझ्या मुखे मज बोलावी तो हरी, सकळांचे अंतरी नारायण, न करावा द्वेष कोणाचा मत्सर, हा तव विचार जाणो आम्ही, तुका म्हणे दोष नाही या विचारे, हिताची उत्तरे शिकविता, क्षुधेलिया अन्न द्यावे पात्र न विचारून, धर्म आहे वर्मांगी कळले पाहिजे प्रसंगी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, देहूचे सुप्रसिद्ध साधू वारकरी धर्माचे कळस, जगदवंद्य विश्ववंद्य शिरोमणी जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि तुम्हाला आम्हाला धर्म समजावून सांगणारा अभंग आणि आजच्या कीर्तन रूपी प्रवचन रूपी सेवेकरता आपण या ठिकाणी निवडलेला आहे. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. धर्मपर प्रकरणातील उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे आणि प्रसंग आहे. प्रसंगी जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर त्या ठिकाणी आणि शिवाजी महाराज बसलेले आहेत. शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांना धर्म समजावून सांगताना जगद्गुरु तुकोबारायांनी निर्माण केलेला अभंग आहे. निर्माण केलेला तुम्ही आम्ही प्रवचनकार कीर्तनकार प्रवचनाला अभंग घेत असतो. जगद्गुरु तुकोबाराय अभंग निर्माण करायचे आणि मुखा वाटे अमृत वचने निर्माण करायचे. निर्माण आणि जगद्गुरु तुकोबारायांनी शिवाजी महाराजांना धर्म समजावून सांगताना त्या ठिकाणी अभंग निर्माण केला. क्षुधेरिया अन्न द्यावे पात्र न विचारून. क्षुधा म्हणजे भुकेला. हे राजा, जर तुझ्या दारामध्ये कुणी आणि भुकेली व्यक्ती आली ना, भुकेली व्यक्ती, उपाशी व्यक्ती, तहानलेली व्यक्ती जर आली ना, तर त्या व्यक्तीला काय कर, अन्न देण्याचं काम कर. अन्न देण्याचं. आणि अन्नदानासारखा श्रेष्ठ धर्म जगामध्ये अस्तित्वात नाही आणि हाच खरा धर्म आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना सांगितलं, अन्न देताना काय करू नको, धर्म आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात त्या ठिकाणी, ज्यावेळी तू त्या भुकेल्या व्यक्तीला अन्न देशील त्यावेळी त्याचं पात्र त्याला विचारू नको. ती व्यक्ती कुठल्या जातीची आहे, कुठल्या धर्माची आहेत हे त्याला विचारू नकोस. त्याने अन्न मागितलंय ना, त्याला अन्न देण्याचं काम कर. पुढे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, धर्म आहे वर्मांगी आणि कळले पाहिजे प्रसंगी. वर्म आहे ना, वर्माला वारकरी धर्मामध्ये खूप महत्व आहे आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, वर्म धर्म जसा पावली बदलतो तसं वर्म देखील बदलतं आणि ते वर्म तुम्हाला आम्हाला समजलं पाहिजे. काय समजलं पाहिजे? जगद्गुरु तुकोबाराय पुढच्या चरणामध्ये सांगतात, जी व्यक्ती 5 मिनिटापूर्वी 10 मिनिटापूर्वी तुझ्या दारामध्ये अन्न मागण्यासाठी आली होती ना, अन्न मागण्यासाठी, तीच व्यक्ती कालांतराने तुझ्या दारामध्ये आणि द्रव्य मागण्यासाठी आली ना, द्रव्य म्हणजे पैसा आणि कन्या म्हणजे मुलगी, जर ती व्यक्ती तुझ्या दारामध्ये द्रव्य आणि कन्या येथे कुळ कर्म शोधण्या, जर ती व्यक्ती तुझ्या दारामध्ये द्रव्य आणि मुलगी जर लग्नासाठी मागायला आली, तर मग मात्र तुकाराम महाराज म्हणजे थांब राजा, थांब. काय कर, त्या व्यक्तीचं कुळ आणि कर्म शोधल्याशिवाय पुढचं पाऊल काय करू नकोस, टाकू नकोस. द्रव्य आणि कन्या येथे कुळ कर्म शोधण्या, धर्म हे वर्मांगी कळले पाहिजे प्रसंगी. हे वर्म समजण्यासाठी काय लागतं, तर जगद्गुरु तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात, हे वर्म समजण्यासाठी तुमच्या पदरामध्ये, तुमच्या गाठी, तुमच्या खिशामध्ये, तुमच्या खात्यामध्ये काय लागतं, पुण्य लागतं. पुण्य तुका म्हणे पुण्य गाठी तरी चौचिताची भेटी, धर्म आहे वर्मांगी कळले पाहिजे प्रसंगी. आज आपल्या हातवंगामध्ये आणि सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील 6व्या दिवसाची सेवा तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं माझ्याकडे आली, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. आणि ज्या पद्धतीनं आता संख्या तर कमी आहे,
पण जमेल त्या पद्धतीने या ठिकाणी अभंग सोडवण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतो. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे, धर्मफळ प्रकरणातील आहे. तुम्हाला आम्हाला प्रजेला राजाला धर्म समजावून सांगणारा अभंग आहे. आणि जगद्गुरु तुकोबरायांनी माझ्या नामदेवरायांनी ही जी वारकरी परंपरा सुरू केली ना, वारकरी परंपरा, नामदेवरायांनी वारकरी परंपरा सुरू केली, कीर्तनाची परंपरा सुरू केली. नामदेवराय सांगतात, नाच कीर्तनाचे रंगी आणि ज्ञान दीप लावू रंगी. ज्ञानाचा दीप लावण्यासाठी तुमचं आमचं प्रबोधन करण्यासाठी या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांनी काय केला, हा वारकरी धर्म सुरू केला, ही कीर्तनाची परंपरा सुरू केली. पण माझ्या तुकोबरायांनी या परंपरेला काही नियम घालून दिले. नियम काय नियम घालून दिले? जगद्गुरु तुकोबराय सांगतात, हे बाबा कीर्तनकारांनो, तुम्ही ज्या गावाला कीर्तनाला जाल ना, त्या गावची भाकरी सुद्धा खायची नाही. भाकरी जेथे कीर्तन करावे तेथे अन्न सेवावे, तिथला अन्न सुद्धा खाण्याचा अधिकार आणि जगद्गुरु तुकोबरायांनी त्या ठिकाणी कीर्तनकारांना दिलेला नव्हे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, त्या गावामध्ये गेल्यानंतर जो कपाळाला आपण बुक्का लावतो ना, बुक्का, तो बुक्का आणि सत्काराची माळ जे आपण हाडतुला घालून त्या महाराजांचा सत्कार करतो ना, तो सत्कार सुद्धा माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या ठिकाणी आकारला. का नाकारला? आजच्या पिढीमध्ये कीर्तनकारांकडे किंवा अन्य व्यक्तींकडे लाखोनी पैसा पाडलेला आहे, धनधान्य संपत्ती आहे. परंतु लोकांना ज्या माणसाकडे पैसा जास्त आहे ना, त्या माणसाला काय वाटतं की मला समाजाने मोठं मानावं, माझा मान सन्मान करावा. त्याला पैशाची गरज नसती, पण त्याला मान सन्मानाची अपेक्षा असते. म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांनी ते नेमकं पकडलं आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, हे कीर्तनकारांना तुम्हाला मान सन्मान घेण्याचा सुद्धा काय नाही अधिकार नाही. पुढे जाऊन काय सांगतात जगद्गुरु तुकोबराय, अत्यंत महत्वाचा नियम आहे. आणि हा नियम ज्या कीर्तनकारांना प्रवचनकारांना अवलंबता येत नसेल, त्यांचा कीर्तनाचा अधिकार तुकोबरायांनी नाकारलेला आहे. काय सांगतात तुकोबराय सांगतात, इथं उभं राहिल्यानंतर, इथं प्रवचन सेवेला कीर्तन सेवेला बसल्यानंतर काय सांगायचं, लोकांना काय सांगायचं? नको दंत कथा येथे सांगू कवी, कोण रडेते बोल कोण वाणी. कोण सांगायचं नाही, खोटं सांगायचं नाही, भाकड कथा सांगायचं ना. भाकड म्हणजे जे काहीच देत नाही ते म्हणजे भाकड. त्या भाकड कथा या ठिकाणी बसल्यानंतर आणि सांगायच्या नाही. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, भाकड कथा म्हणजे काय? आपल्याकडे सूर्यग्रहण होतं, सूर्यग्रहण होतं म्हणजे नेमकं काय होतं, तर सूर्य आणि पृथ्वी यांच्या मधोमध काय येतो, चंद्र येतो. आणि त्या सूर्याचा दिवसा उजेड हा चंद्रावर पडतो, पृथ्वीवर काय पडतो, अंधार पडतो. मग आपण काय म्हणतो, सूर्यग्रहण लागलं. हे कशामध्ये सांगितलं? हे सांगितलं विज्ञानाच्या पुस्तकामध्ये. पण पुराणामध्ये काय सांगितलं? पुराणामध्ये सांगितलं, जेव्हा राहू नावाचा राक्षस त्या सूर्याला गिळंकृत करतो, त्यावेळेस काय होतं, सूर्यग्रहण होतं. जगद्गुरु तुकोबरायांनी हे दोन्ही वाचलं. खरं काय खोटं काय हे तुम्ही आम्ही ठरवायचं. पण जगद्गुरु तुकोबरायांना समजलं आणि जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, अर्थ लोकली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने विषय दोधी मन साधने बुडविली. या पुराणाच्या अर्थाने काय केलेला आहे आमचा, आणि नाश केलेला आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, नाश केलेला आहे. पुढचा अत्यंत महत्वाचा नियम काय सांगितला जगद्गुरु तुकोबरायांनी? जगद्गुरु तुकोबराय त्या ठिकाणी सांगतात, ज्या गावामध्ये तुम्ही त्या कीर्तनाला जाल तिथली भाकरी खायची नाही, तिथला हार घालायचा नाही, तिथला बुक्का लावायचा नाही. तिथं गेल्यानंतर आणि तुम्ही पूर्वीच्या काळामध्ये कीर्तनकारांना जाण्यासाठी काय असायचं, आताच्या घडीला खूप साधनं झाली, टू व्हीलर झाल्या, फोर व्हीलर झाल्या, भरपूर काही काही साधनं झाली. पण जुन्या काळामध्ये साधनं नव्हती. कीर्तनाला जायचं म्हणजे दोनच साधनं होती, एक म्हणजे घोडा आणि दुसरी म्हणजे बैलगाडी. तुकोबराय सांगतात, त्या गावामध्ये कीर्तनाला गेल्यानंतर कीर्तनकारांनी त्या ठिकाणी त्या घोड्याला चणे आणि त्या बैलांना वैरण सुद्धा मागायची नाही. तट्ट ऋषभाशी दाना मागू नये तृणजना, तो दाना सुद्धा मागायचा नाही. म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये कीर्तनकारांनी कीर्तनाला आल्यावर तुम्हाला आम्हाला डिझेलचे पैसे मागायचे नाही, पण जर तुम्ही दिले तर मग नाही म्हणायचं. म्हणजे ही सूट दिली. जर त्या लोकांनी तुमच्या बैलाला तुमच्या घोड्याला जर चणे टाकले वैरण टाकले तर टाकू द्यायची, नाही म्हणायचं नाही. आणि मागितले आणि तुम्ही दिले घेतले तर काय होतं, देती घेती दोघे नरका जाती आणि झाकली मूठ 1.25 लाखाची. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी हा अत्यंत महत्वाचा सिद्धांत, अत्यंत महत्वाचा नियम या ठिकाणी तुम्हाला आम्हाला सांगितला. ही वारकरी परंपरा माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी असेल, माझ्या नामदेवरायांनी असेल, तुम्हाला आम्हाला घालून दिली. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबराय, या श्रोत्यांना देखील नियम देतात. काय नियम देतात श्रोत्यांना? कीर्तनकाराला नियम आहे, विनेकऱ्याला नियम आहे, टाळ करायला नियम आहे,
इथं बसलेल्या श्रोत्याला देखील अत्यंत महत्वाचा नियम आहे. काय सांगतात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, इथं बसल्यानंतर काय करायचं, कीर्तनकार काय सांगतोय खरं सांगतोय की खोटं सांगतोय ते काय करायचं, कसून शुद्ध कसून पाहावे, वरिल्या रंगानं भरावे, ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुरलाशी वरलिया रंगा, वरच्या रंगाला भुलायचं नाही. इथं बसलेला कीर्तनकार, इथं बसलेला प्रवचनकार खरंच तुम्हाला खरं सांगतोय का की खोट्या भाकड कथा सांगतो, हे तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी कसून पाहिलं पाहिजे, खरं खोटं केलं पाहिजे. मग तुकोबाराय सांगतात इथून जाताना तुम्ही आम्ही काय घेऊन जायचं, ज्याच्यामध्ये तुमचा आमचा काही तोटा होणार नाही. तुका म्हणे घ्यावे जयान तुटी ते, ज्याने काहीच तुमचा आमचा तोटा होणार नाही, अशा गोष्टी कीर्तनामधून प्रवचनामधून तुम्ही आम्ही घेतल्या पाहिजे. प्रवचन कीर्तन ही परंपरा कशासाठी आहे, नामदेवरायांनी ही परंपरा सुरू केली तुमच्या आमच्या प्रबोधनासाठी सुरू केली, माझ्या संतांचं भजन करण्यासाठी सुरू केली, माझ्या देवाचं भजन करण्यासाठी सुरू केली. संतांचं भजन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, माझे नामदेवराय सांगतात जर तुम्हाला ज्ञानोबांची पूजा करायचं ठरलं तर काय करायचं, तर नामदेवराय सांगतात नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी, एक तरी ओवी अनुभव आहे, एक तरी ओवी त्या ज्ञानेश्वरी मध्ये काय केली पाहिजे, तुम्ही आम्ही अनुभवली पाहिजे, एक तरी ओवी. नामदेवराय सांगतात का अनुभवली पाहिजे, काय आहे ज्ञानेश्वरीमध्ये, तुमच्या आमच्यासाठी, साधकासाठी, योग्यासाठी, संसारिकासाठी, सगळ्यांसाठी त्या ठिकाणी ज्ञानोबारायांनी काय केलं, त्या ज्ञानेश्वरीमध्ये तुम्हाला आम्हाला ज्ञान देण्याचं काम केलं. तसं पाहिलं तर ज्ञानोबा म्हणजे ज्ञान राज माझी योग्यांची माऊली, ज्ञानोबा हे योग्यांची माऊली आहेत, योग्यांची माऊली. मग तुमच्या आमच्यासाठी काय आहे ज्ञानेश्वरीमध्ये, तुमच्या आमच्या सर्वसामान्यासाठी, पामरासाठी काय दिलं माझ्या ज्ञानोबारायांनी, तर ज्ञानोबाराय सांगतात बोलायचं कसं, बोलायचं साच आणि भवाळ, मितले आणि रसाळ, आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, कसं बोलायचं, साच बोलायचं, साच म्हणजे खरं, खरं बोलायचं का बरं बोलायचं, खायची आहे तशी आपल्याकडे म्हण आहे, करायची आहे, खरं बोललं की साखी आईला आपली म्हण आहे, पण तरी ज्ञानोबाराय सांगतात साच बोलायचं, खरं बोलायचं, मवाळ बोलायचं, गोड बोलायचं. मितले, मितले म्हणजे काय, थोडक्यात बोलायचं, लोकांना जास्त वेळ न घालता, लोकांना बोर न करता, थोडक्यात तुमचा मुद्दा त्या ठिकाणी मांडायचा. ज्ञानोबाराय सांगतात साच, मवाळ, मितले आणि रसाळ हे शब्द जर तुमच्या आमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये तोंडातून पडले तर दुःख नावाची गोष्ट तुमच्या आसपास सुद्धा फिरकणार नाही. पण ते आज शक्य आहे आजच्या घडीला. ज्या व्यक्तीने देवाला हात दिल्यानंतर देव ज्या व्यक्तीसाठी धावून येतो ती द्रौपदी माता चुकली हो, तुम्ही आम्ही तर पागल आहे, तुमच्या आमच्या गुंत काय होणार आहे, चुकच होणार आहे का. पंचकन्या स्मरे नित्यम, ज्या 5 कन्येमध्ये द्रौपदी मातेचा नंबर लागतो, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा, ती द्रौपदी माता सुद्धा चुकली, तुम्ही आम्ही तर काय पाहणार लोक आहे. काय चुकली द्रौपदी माता, त्या पांडवांनी त्या ठिकाणी मोठा वाडा बांधला, राजमहाल बांधला, काही म्हणा, बांगला म्हणा, राजवाडा म्हणा, आणि त्यांनी त्या ठिकाणी बांधला, एवढा सुंदर बांधला की त्या राजवाड्याची फरशी आणि पाण्यातला फरक कळणार एवढा देखना बांधला. आता नियमाप्रमाणे घर बांधलं की आपण वास्तुक शांती करतो, पत्रिका छापतो, त्या पांडवांनी पत्रिका छापल्या, सगळीकडे पत्रिका वाटल्या, कौरव आला, दुर्योधन आला, सगळे त्या ठिकाणी जमा झाले. आणि आपल्या लोकांना एक सवय, असं जर नवीन ठिकाणी कुठे आपण लोक गेले ना तर असे बावचाळ इकडे तिकडे बघत, तीच परिस्थिती दुर्योधनाची झाली. दुर्योधन आला, त्यांनी तो राजमहाल बघितला, त्याचे डोळे चक्रावून गेले, तो अचंबित झाला, इकडे तिकडे बघू लागला, आणि चालता चालता त्याला ते पाणी आणि फरशीतला फरकच कळाला, आणि त्याचा पाय त्या फरशी म्हणून त्याने पाय हौदात टाकला, तो पाण्यात पडला, वळा झाला. आणि माणसाचा स्वभाव आहे, आता इथून एखाद्या गाडीवर जर माणूस चालला आणि तो पडला, बरं तो पडलाच, उठल्यावर इकडे तिकडे बघतो, तो काय बघतो, अरे किती लागले हे बघतो, नाही मला कुणी बघितलं, मला किती लोक हसले. हीच परिस्थिती दुर्योधनाची झाली. त्या ठिकाणी दुर्योधन त्या पाण्यातून उठला, वलाचिंब झाला होता, इकडे तिकडे बघू लागला, आणि दुसऱ्या मजल्याच्या बाल्कनीमध्ये कोण उभा होती, आणि द्रौपदी माता उभा होती. द्रौपदी मातेने ते बघितलं आणि ती हसली. बरं हसली तर हसली, गप नाही बसली, काय म्हणली ती, आंधळ्याचं पोरग आंधळ. आणि द्रौपदी मातेचे ते शब्द, द्रौपदी मातेने केलेलं कर्म, कारण मला वारकरी धर्मामध्ये काय आहे, खूप महत्व आहे, खूप. आता तुमच्या पिढीतले लोक म्हणायचे की एखाद्या तरुणाचं जर काही वाईट गोष्ट घडलं तर आपले लोक म्हणायचे की त्याच्या आजोबांनी काहीतरी काय केलं, पाप केलं होतं, मग ते त्याच्या नशिबी आलं. पण आता कर्म एवढं हलकं आहे,
जर तुम्ही सकाळी धर्म कराल ना त्याचं फळ तुम्हाला संध्याकाळी भेटणार. कारण म्हणजे काय केलं स्पीड झालेलं आहे. आणि म्हणून द्रौपदी मातेचे ते शब्द, द्रौपदी मातेने आंधळ्याचं कोणतं आंधळे हे शब्द वापरले आणि ते शब्द द्रौपदी मातेच्या साडीला हात लावण्यासाठी काय ठरले, कारणीभूत ठरले. कारणीभूत मी सांगत काय होतो, ज्ञानवंची जी उभी आहे साच आणि मुवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ काय अमृताचे अमृताचे हे शब्द तुम्ही आम्ही काय केले पाहिजे, दैनंदिन जीवनामध्ये वापरले पाहिजे. लहानपणीचे दोन मित्र असतात, सोबत खेळले बागडलेले, कालांतराने पुढे जाऊन धर्म संयोगाने त्यातला एक मोठा साहेब होतो आणि एक आपला बिचारा गावाकडे शेतकरी राहतो. कालांतराने त्या दोघांची भेट होती आणि तो गरीब बिचारा शेतकरी त्या मोठ्या साहेबाला विनंती करतो की तू माझ्या घरी काय जेवायला जेवायला. शेवटी मित्र होते, त्या मोठ्या साहेबाने त्याला होकार दिला. तो त्या मित्राच्या घरी जेवायला गेला. बिचारा शेतकरी होता, फाटकी झोपडी होती, त्याला जमेल त्या पद्धतीने त्याने त्या ठिकाणी स्वयंपाक करण्याचा प्रयत्न केला. चटणी मिरची भाकरी काय असेल ते त्या साहेबांच्या समोर वाढलं आणि तो काय म्हणू लागला साहेबाला की ही माझी मिरची भाकरी काय करून घे, गोड करून घे गोड. आणि तो म्हणला शेवटी आता मिरची ती मिरचीच आहे ना, किती तुम्ही गोड म्हणले ती गोड होणार आहे का, ती खटायची ना ती. पण तरी देखील ती मिरची त्या मित्राच्या शब्दाने कशी झाली, गोड झाली गोड. आणि एका मोठ्या माणसानं एक मोठा बंगला बांधला होता, वास्तुक शांती होती आणि भरपूर ऐन प्रकारचे नाना पदार्थ तयार केले होते. गुलाबजामुन होते, बासुंदी होती, हात पंक्ती पाडल्या होत्या, ताटात गुलाबजामुन वाढले होते. आणि हा पंक्तीतून फिरताना काय म्हणत होता, खा खा खा, तुमच्या बापाने तरी गुलाबजामुन खाल्ले होते का. म्हणजे त्या मित्राच्या शब्दाने मिरची गोड झाली आणि ह्या सज्जन ग्रस्ताच्या शब्दाने काय झाली, गुलाबजामुन सुद्धा काय झाला आणि कडू झाला कडू. म्हणून एका संस्कृत सुभाषितामध्ये सांगितलंय की जिव्हाग्रे वसते लक्ष्मी, जिभेच्या शेंड्यावर लक्ष्मी वसते, संपत्ती वसते, आई वडील मित्र परिवार पाहुणे रावळे हे जिभेच्या काय असतात आणि त्या ठिकाणी शेंड्यावर बसलेले असतात शेंड्यावर. आणि म्हणून नामदेवराय सांगतात की एक तरी उभी काय करावी, अनुभवावी अनुभवावी. माझ्या नामदेवांनी माझ्या ज्ञानोबांनी ही सुरू केलेली वारकरी परंपरा, ही वारकरी चळवळ, तर त्यावेळी बाकीचे धर्म अस्तित्वात नव्हते का बाबा, होतेच ना. बाकी जसे आता इतर धर्म आहेत तसे तेव्हा धर्म होतेच ना. तरी देखील माझ्या नामदेवरायांनी माझ्या ज्ञानोबांनी हा वारकरी चळवळ, हा वारकरी धर्म याचा विचार तुम्हाला मला काय दिला का. ज्ञानोबांना वाटलं असेल की मी हरिपाठ लिहिला पाहिजे का, ज्ञानोबांना वाटलं असेल चांगले उपासष्टी लिहिले पाहिजे, अमृत अनुभव दिला पाहिजे का वाटलं असेल. माझ्या नामदेवांनी एका अभंगामध्ये लिहून ठेवले. लिहून नामदेव महाराजांनी समाजाची परिस्थिती पाहिली, समाज पूर्ण उरफाटा चालला होता, उरफाट भजन समाजाचं त्या ठिकाणी चालू होतं. नामदेवराय सांगतात, भजन चालले उरफाटे, कोण जाणे खरे खोटे, सजीवाची हानी लाथा, सजीवाची हानी लाथा, निर्जीव पायी ठेवी माथा, भजन चालले उरफाटे, कोण जाणे खरे खोटे. सजीव आई बापाला, जिवंत आई बापाला लाथा घालायच्या आणि निर्जीव दगडाच्या काय करायचं, पाया पडायचं. हे नामदेवरायांनी बघितलं. पुढे जाऊन काय सांगतात नामदेवराय, नामदेवराय सांगतात आपल्याकडं श्रावण महिन्यामध्ये पंचमी असते. पंचमीच्या दिवशी महिला मंडळ त्या नाग नरसोबाच्या चित्राला त्या लाह्याची माळ घालतात, लाह्याची माळ, आणि काय करतात, त्या नागाची पूजा करतात. नागपंचमीच्या दिवशी नागाच्या चित्राची पूजा करायची आणि तुमच्या आमच्या घरामध्ये दुसऱ्या दिवशी नाग निघला तर मारून टाकायचा. तुझ्या चित्रिकेच्या नागा जीव घेती खऱ्या नागा, भजन चालले उरफाटे, कोण जाणे खरे खोटे. हे सगळं उरफाटे चालू होतं आणि उरफाटे चाललेलं माझ्या नामदेवरायांनी बघितलं, माझ्या ज्ञानोबाने त्या ठिकाणी बघितलं आणि ही वारकरी परंपरा सुरू केली. 12व्या शतकामध्ये सुरू झालेली ही वारकरी परंपरा ज्ञानोबाराय असतील, नामदेवराय असतील, संत तुकामेळा असतील, संत शेनार महाराज असतील, संत कबीर असतील, संत रविदास असतील, हे सगळे संत 12व्या शतकामधले. 12व्या शतकाच्या अगोदर संत नाही, 12व्या शतकामध्ये ही परंपरा त्या ठिकाणी सुरू झाली आणि तशी करत 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 ही परंपरा आणि 16व्या शतकापर्यंत आली. आणि 16व्या शतकामध्ये 1608 मध्ये आणि पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यामधील देहू गावामध्ये त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचा काय झाला, जन्म झाला. जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म हा प्रचंड परिस्थिती दयनीय होती. समाजामध्ये दुष्काळ पडलेला होता, सगळीकडे मोगलाई माजलेली होती, हाहाकार उडालेला होता. जगद्गुरु तुकोबाराने देवाचा धावा सुरू केला. काय म्हणले जगद्गुरु तुकोबारा देवाला,
लाथाळीला संसार केला शरवलेचा मार. हे देवा, मी तुझ्यासाठी संसारावर लाथ मारली आणि आमच्या भजनामध्ये विक्षेप येतोय. भजनी विक्षेप हे मरण आमच्या भजनामध्ये विक्षेप येतोय, तरी तुला ते दिसत नाही. आणि तुकोबारायांनी त्या ठिकाणी देवाचं काय सुरू केलं? भजन सुरू केलं, धावा सुरू केला. देवगावामध्ये त्या भामचंद्राच्या डोंगरावर त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी 15 दिवसाचं अधिष्ठान मांडलं. तुटो हे मस्तक, तुटो हे शरीर. हे मस्तक तुटलं आणि शरीर तुटलं तरी आता मी देवाची भेट घेतल्याशिवाय उठणार नाही. हा पद त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी केला. भामगिरी पठारी वस्ती जाल केली, वृत्ती स्थिरावली परब्रह्मे. भामगिरीच्या पर्वतावर त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी अधिष्ठान मांडलं. त्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी लिहून ठेवलं. जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगावर भुजंग नावाचा साप ठेवला. भुजंग नावाचा साप. जगद्गुरु तुकोबारा सांगतात, सर्प व्याघ्र सर्प विंचू अंगाशी घोंबले आणि पिडू लागले शरीरास. समोर वाघ बसलाय, अंगावर साप फिरू लागलाय, आजूबाजूला विंचू फिरतायत. आजकालच्या महाराजाच्या कीर्तनात जर एखादा साप आला तर ते कीर्तनकार सगळं सोडून देईल, पाकिट सोडून देईल, कीर्तन सोडून देईल. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय होते, त्यांनी विचार केला नाही. व्याघ्र सर्प विंचू अंगाशी घोंबले आणि पिडू लागले शरीरास. तरी जगद्गुरु तुकोबारायांनी त्या ठिकाणी 15 दिवस अधिष्ठान मानले. 15 दिवसांनी त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांना साक्षात्कार झाला. 15 दिवसामध्ये साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार. 15 दिवसांनी जगद्गुरु तुकोबाराय गावामध्ये आले. न सांगता जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी अधिष्ठानासाठी गेले होते. लोकांमध्ये चलबिचल सुरू झाली की महाराज कुठे गेले होते. लोकांनी प्रश्न केले. महाराजांनी सांगितलं, मी भामचंद्राच्या डोंगरावर गेलो होतो. आणि कशासाठी गेलते? तुकोबाराय म्हणले, देवाचा धावा करण्यासाठी गेलो आणि मला काय भेटला? देव भेटला. हाताचे 5 बोट सारखे. शेवटी आपल्यासारखंच ते बी गाव. कुणी चांगले, कुणी वाईट, कुणी विरोधक, कुणी विचाराचे, कुणी भक्त. मग काहींना खरं वाटलं आणि काहींना काय झालं, खोटं वाटलं. ते म्हणले, असं कसं तुम्ही काही सांगा, देव कुठे भेटत असतो? तुकोबाराय म्हणले, नाही, मला देव भेटला. नामदेव महाराज आणि विठोबा माझ्या काय आले, स्वप्नामध्ये आले. मग लोक म्हणले, मग महाराज तुम्ही देवाला काय मागितलं? सरळ रीते आपल्याकडे आपण देवाला गेलो, आपण काय करतो, मागतोच ना काहीतरी, देव आम्हाला, मग आम्ही त्याच्या बदल्यात तुला काहीतरी देतो. आणि तुकोबारायांना विचारलं तर तुकोबाराय काय म्हणले, नाही, मागण्याची रीत आमची नाही. काही मागणे ते आभार वडिलांची रीत जाणत, आमची मागण्याची रीत नाही म्हटले. मग म्हणले, काय बघ नेमकं बोलणं काय झालं तुमच्यामुळे ते तरी सांगा. तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, देवाने मला काय सांगितलंय, माझ्या नामदेवरायांनी मला सांगितले. काय सांगितले? नामदेवी केले स्वप्नामध्ये जागे, सवे पांडुरंग येऊन या. सांगितले काम करावे कवित्व आणि वावगे निमित्त बोलणे. वावगे निमित्त बोलायचं नाही. या समाजाचं दुःख दूर करण्याचं काम आणि अभंग लिहिण्याचं काम काय सांगितलंय मला? नामदेवरायांनी आणि देवाने सांगितलेलं. ठीक आहे म्हणजे लोक म्हणजे, मग आता तुम्ही तर म्हणताय दुःख दूर करायचं, म्हणजे दुःख तुम्ही दूर कसं करणार ना? कारण शेवटी दुःख दूर करायचं म्हणजे दुःख नेमकं काय? तर जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, या संसारामध्ये 2 प्रकारचे दुःख आहेत. 2 प्रकारचे, एक सांसारिक दुःख आणि एक आध्यात्मिक दुःख. सांसारिक दुःख म्हणजे काय? तर संसारामध्ये संसार करत असताना ज्या व्यक्तीवर कर्ज आहे ना, कर्ज, ऋण, दुसऱ्याचा पैसा, तो व्यक्ती काय दुःखी आहे संसारामध्ये. सोपं साधं आहे ना. हे काय आहे? सांसारिक दुःख आहे. मग आध्यात्मिक दुःख काय आहे? तर आध्यात्मिक दुःख म्हणजे अर्धवट ज्ञान. मी तर म्हणतो, एक तर ज्ञान असावा ते पूर्ण असावा, अर्धवट नसावा. ते झाकीर हुसेन माहिती तुम्हाला, तबला सम्राट, त्यांची कथा आली होती सकाळमध्ये. तर त्यांच्याकडे एक विद्यार्थी गेला तबला शिकण्यासाठी. तो विद्यार्थी गेल्यानंतर ते विद्यार्थी त्यांना म्हणला की सर मला तबला शिकायचा. ते म्हणले ठीक आहे, मी तुला तबला शिकवतो, काही हरकत नाही, पण तुला तबल्यातलं काय येतं? तो म्हणला मला हा तबला आहे, हा डबगा आहे, याला चाट म्हणतात, याला शाई म्हणतात, आणि हे मला एवढं माहिती आहे मला. आणि जर कुठं एखादं भजन वगैरे चालू असलं आणि तिथं जर कुणी वाजायला माणूस नसला तर मी ते स्टिपनीचं काय करतो, काम करतो. म्हणजे आपल्याला येत नाही पण आपण तरी काय करतो, ते भजन कीर्तन पुढे न्यायचं काम करतो. मी स्टेपनीचं काम करतो. ते म्हणले ठीक आहे, तुला इथपर्यंत येतं म्हणलं, मी तुला पुढचं शिकवतो. मग तो म्हणला सर मला किती दिवस आणि किती पैसे लागतील? ते म्हणले तुला हा पूर्ण तबला परफेक्ट होण्यासाठी 2 वर्ष आणि 2 लाख रुपये लागतील. ते म्हणला ठीक आहे, आता शेवटी मला शिकायचंय, मी पैसा आणि वेळ खर्च करायला तयार आहे.
आणि तेवढ्या वेळेमध्ये एक दुसरा विद्यार्थी आला तिथे. आणि तो विद्यार्थी त्याचप्रमाणे त्यांना म्हणू लागला की सर मला काय शिकायचं आहे आणि तबला शिकायचं. ते म्हणले ठीक आहे, तुला काय माहिती आहे तबल्यामधलं? तो म्हणला सर प्रामाणिकपणे सांगतो या तबल्यातला तो पण मला माहित नाही, पण एक इच्छा आहे म्हणून मला काय करायचं शिकायचं आणि तुम्ही ते शिकावं. ते म्हणले ठीक आहे, उद्यापासून तू क्लास जॉईन कर. तो म्हणला मग मला किती दिवस लागतील शिकायला, किती फी लागेल? तर ते म्हणले एक 6 महिने लागतील आणि एक 50,000 रुपये लागतील. हा पहिला विद्यार्थी अचंबित झाला. तो म्हणला मला तबला येतोय वाजवता, मी स्टेपनीचं काम करतोय, तरी मला 2 वर्ष 2 लाख रुपये आणि याला तर काहीच येत नाही, तरी याला 6 महिने 50,000 रुपये. त्याने तो प्रश्न त्या झाकीर हुसेनांना केला. तर त्यावेळी ते म्हणाले की तुझ्या डोक्यामध्ये जे अर्धवट ज्ञान भरलेलं ना चुकीचं ज्ञान, ते चुकीचं ज्ञान साफ करण्यासाठी मला 1.5 वर्ष 1.5 लाख रुपये पाहिजे आणि तुला एक सबट करायला 7 महिने पाहिजे. म्हणजे हे जे अर्धवट ज्ञान आहे ना, हे तुमच्या आमच्यासाठी अध्यात्मामध्ये काय आहे आणि धोक्याचं आहे. धोक्याचं हे अर्धवट ज्ञान काय आहे आणि धोक्याचं आहे. मग जगद्गुरु तुकोबारांनी समाजाची नाडी ओळखली. समाज का दुःखामध्ये होता? समाजातला प्रत्येक पुरुष संसारी पुरुष आहे ना. हा संसारी पुरुष का दुःखी होता? तर याच्यावर कुठलं ना कुठलं काय होतं, तर कर्ज होतं, कर्ज. आणि जगद्गुरु तुकोबारांच्या वडिलांची देहू चाकण परगण्यामध्ये 65,000 कोटीची सावकारकी. जगद्गुरु तुकोबारांनी ते ओळखलं आणि त्या महाजनच्या वाड्यातले आपल्या इकडले जे 4-5-2% देणारे सावकार आहेत ना, या सावकारांना कर्ज देणारे त्यांचे वडील जगद्गुरु तुकोबारांचे होते. म्हणजे हे सावकाराचे वरती काय महाजन होते, महाजन. हा सावकाराचे सावकार होते. 65,000 कोटी म्हणजे ते सोपी गोष्ट नाही आजच्या घडी. आणि मग जगद्गुरु तुकोबारांनी त्या 65,000 कोटीचे कर्ज वाटलेले होते ना, त्याच्या त्या वह्या, त्याचे गहाण खत मागून घेतले. कारण आपल्याकडं विषय की लोक जसे बोलते तसेच वागले पाहिजे. कारण बोले कैसा चाले त्याची वंडावी पावले. जर माणूस तसा बोलला तरच लोक त्याच्या मागे चालतात, नाही तर म्हणजे जे नुसतं गोड बोलत गोड गप्पा हाणकन काटा घालतो. जगद्गुरु तुकोबारांच्या बाबतीत तोच प्रसंग घडला. लोक म्हणले हे फक्त बोलतात, करत तर काहीच नाही. मग ते जगद्गुरु तुकोबारांना समजलं काहीतरी केल्याशिवाय, या समाजाचं दुःख दूर केल्याशिवाय लोकांना समजणार नाही मला काय भेटला, देव भेटला. जगद्गुरु तुकोबारांनी ते गहाण खत त्या वह्या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्या आणि या देशामध्ये, या जगामध्ये शेतकऱ्यांना प्रथमतः सरसकट कुठलंही आधार कार्ड नाही, कुठलं पॅन कार्ड नाही, ओटीपी नाही, कुठल्या अटी नाही, सरसकट पहिली कर्जमाफी देणारं गव्हर्नमेंट म्हणजे कोण? जगद्गुरु तुकोबार आहे. आणि जगद्गुरु तुकोबारांनी या लोकांना काय केलं, त्या ठिकाणी दुःखातून मुक्त करण्याचं काम केलं. आणि मग जगद्गुरु तुकोबारांच्या नावाची ख्याती त्या चाकण परगण्यामध्ये सर्वदूर पोहोचली, सर्वदूर. आता आजच्या घडीला आपल्याकडे खूप साधनं झाले प्रचाराचे. मोबाईल आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, टीव्ही आहे, प्रिंट मीडिया आहे, खूप काही काही साधनं झाले. पण त्यावेळी हे साधनं होते का? सज्जनाचे माप चाले वारे हाती. म्हणजे सज्जनाचा जो त्याचे जे शब्द आहेत, त्याचे जे चांगले गुण आहेत ना, ते फक्त कसे चालायचे? फक्त सुगंधाची नाही सुगंधाची लागत लावणी काय शुद्ध होत. हा म्हणजे सुगंधाची जाहिरात करावं लागत नाही. सुगंध काय होतो? आपोआप पसरतो. तसं जगद्गुरु तुकोबारांची कीर्ती आणि त्या ठिकाणी सर्वदूर पोहोचली. ती पोहोचत पोहोचत त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि त्या दरबारामध्ये आली. आता दरबारामध्ये आली छत्रपती शिवाजी महाराज होते. ते काय तुमच्या आमच्यासारखे सामान्य व्यक्ती नव्हते. कारण असामान्य माणसं असे असतात, आपण एखादी गोष्ट सांगितली त्या डोळे आपण विश्वास नाही ठेवली, ते रिचेक करतात, क्रॉस चेक करतात, आय विटनेस ते थर्ड पार्टी ऑपरेशन करायचं काम करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी तेच केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि जगद्गुरु तुकोबारांची परीक्षा घेतली. परीक्षा काय परीक्षा घेतली? जगद्गुरु तुकोबारांना छत्रपती शिवाजी महाराजांनी हत्तीहून सोनं पाठवलं, नजराना पाठवलं. आजच्या कीर्तनकाराला जर एखादी अर्ध्या तोळ्याची अंगठी केली ना, तर ते आपल्या गावाचा प्रचार तिकडे 7 समुद्र पार करेल. बरं आखे महाराष्ट्रात करेल. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय होते. काय म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय? सोने रुपया महामृत्यू के समान निघेल पाषाण खडे दैस. आम्हाला ते काय आहे? माती समान आहे, माती समान आहे. राजा हे धन ही दौलत काय येईल? तुझ्या स्वराज्याच्या कामी, स्वराज्याच्या कामी. ते घेऊन जा म्हटले, घेऊन जा. आणि त्या ठिकाणी तो नगराला माघारी गेला. आणि मग जगद्गुरु तुकोबारांची जी ख्याती आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांना समजली. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकोबारांच्या भेटीगाठी सुरू झाल्या, येणं जाणं सुरू झालं. मग जगद्गुरु तुकोबारांच्या कीर्तनाला त्या ठिकाणी आणि छत्रपती शिवाजी महाराज येऊ लागले.
कीर्तनाला आल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय जर समोर मावळे बसले असतील तर पाहिकीचे अभंग, इतर समाज बसले असेल तर समाजाच्या उद्धाराचे अभंग, संसाराचे अभंग, जगद्गुरु तुकोबरायांनी अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, सगळे शास्त्र जगद्गुरु तुकोबरायांनी त्या गाथेमध्ये समाविष्ट केले. आणि मग एक दिवस कीर्तनाला आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि तुकोबरायांना विचारलं की आहे महाराज मला काय सांग, धर्म सांगा, धर्म म्हणजे काय. मग जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, शुद्धेलिया अन्न द्यावे पात्र न विचारून, धर्म आहे वर्मांगी कळले पाहिजे प्रसंगी. तुझ्या दारात आलेल्या व्यक्तीला काय कर, अन्न दे, अन्न. आणि अन्नदानासारखी श्रेष्ठ धर्म या भूतलावर अस्तित्वात नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी तो खरा धर्म आणि छत्रपती शिवाजी महाराजांना सांगण्याचं त्या ठिकाणी काम केलं. शुद्धेलिया अन्न द्यावे पात्र न विचारून, धर्म आहे वर्मांगी कळले पाहिजे प्रसंगी. द्रव्यानी कन्या येथे कुळ कर्म शोधण्या, धर्म आहे वर्मांगी कळले पाहिजे प्रसंगी. तुका म्हणे पुण्य गाठी अंतरी चौचिताची भेटी, धर्म आहे वर्मांगी कळले पाहिजे प्रसंगी. झालेली सेवा तुम्हा सर्व संत सज्जनांच्या, सर्व ग्रामस्थांच्या चरणी अर्पण करतो, संतांच्या चरणी अर्पण करतो. जे बरोबर असेल ते माझ्या संतांचं असेल, जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजून माझ्या मला परत द्या. थोडीले भांडणारा धन्याचा हा मान. आणि मी तो हमाल मी भार वाहण्याचं काम केलं. जमलं त्या पद्धतीनं अभंग थोडक्या वेळेमध्ये सोडण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. कोळी कन्या पुत्र होते सात्विक याचा हरिक वाटे निवा. कुळामध्ये उत्तम प्रकारचा पुत्र जन्माला येणं हे सुद्धा कुळाचं परम भाग्य असतं. कुळामध्ये शक्यतो मुलं कशी येतात आपल्या सर्वांना ज्ञात आहे. परंतु हा मुलगा जो आहे एकदम शांत, पहिल्यापासून सुस्वभावी, गुणवान, आचार विचार शुद्ध असलेला आणि आजी अतिशय तुकोबरायांच्या गाथ्यावरती छानपैकी प्रवचन या ठिकाणी केलेलं आहे. धन्यवाद. असंच उत्तरोत्तर प्रवचन त्यांच्याकडून हो अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. अप्रतिम सुरुवात केली आणि तुकोबरायांच्या असणाऱ्या वाङ्मयाशिवाय दुसरं कुठल्याही प्रकारचा शब्द सुद्धा वापरला नाही. हा सर्वात अतिशय आनंदाचा क्षण आहे. अशा प्रकारची हे उत्तम प्रकारची सेवा घडो ही भगवत चरणी